प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधाराचा प्रयोग करा. आज मी आपणास 2-3 भाग आपणास सांगितलेच आहे. बालपणाचे संस्कार, शिक्षणाची फजिती. आता तिसरा भाग मी तुम्हाला सांगणार आहे, लग्नाची घाई आणि नोकरीचे प्रयत्न. हा भाग मी आपणापुढे आज सादर करणार आहे. आता मॅट्रिक झाल्यावर आता पूर्वीच्या काळी लहान लहान मुलींचे लग्न करून टाकत होते. तर आई असं भावांनासुद्धा वाटलं आता एवढी मोठी झाली, मॅट्रिक झाली तर स्थळं यायला सुरुवात, प्रयत्न सुरू झाले. आणि इकडे मला असं वाटायचं की आपण नोकरी करावी, नोकरीचा आनंद लुटायचा. पण तसं न होता पूर्वीच्या काळचे लोक आता लग्नाचीच घाई करतात. मग ते लग्न जमलं, मुलगा बी एड हायस्कूल टीचर, आणि मग योग्य स्थळ आल्यामुळे भावाने म्हणे बाई नोकरी की बाई कर, तुझ्या घरी नोकरीला लाग, तुझ्या नोकरीचे पैसे तूच घे, तूच का, अशा प्रकारे मला विनवणी केली आणि मला राजी केलं. आणि मग लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर आपण सासरी गेलो तर तो नोकरीचा विषय डोक्यातून जातो. कारण सासरच्या लोकांचे सुद्धा मनं धरावं लागतात. म्हणून ते असं नवीन असं लग्न झाल्यामुळे नोकरीला थोडा टाळाच बसला. त्याच्यामध्ये 2 मुलंसुद्धा होऊन गेले. आणि आता ते मुलं मग आमच्या सरांना असं वाटलं की आता हे 2 मुलं झाले, यांना टाकून जाणं, सोन्यासारखे मुलं यांना टाकून जाणं, नोकरी करणं मला तर योग्य वाटत नाही. आता त्यांना थोडं मोठं होऊ द्यायचं, मग नोकरीचा प्रयत्न करू. तेवढ्यामध्ये मुलगी पण झाली. तर अशा प्रकारे 2 मुलं, 1 मुलगी, सुंदर मुलं, आणि त्याच्यामध्ये मग असे त्यांनाच सांभाळायचा प्रयत्न करणे. म्हणजे एवढे छोटे बाळांना तर मलासुद्धा असं वाटलं आपले मुलं आपण सांभाळायला पाहिजे. मोठे झाल्यावर नोकरी मग कायमचीच आहे. तर अशा प्रकारे 7-8 वर्षाचा काळ माझा त्याच्यातच गेला. मोठा मुलगा बालवाडीत जायला लागला, छोटा पहिलीत गेला मोठा मुलगा, आणि छोटा बालवाडीत गेला. मुलगी छोटी असल्यामुळे इकडे मग मी नोकरीचे प्रयत्न सुरू करायला सांगितले. तेवढे ते 2 मुलं लहान असतानासुद्धा मी मॅट्रिक होती तर SSC ट्रेन म्हणून ते मुलांना टाकून जायचे किंवा कॉलेजमध्ये घेऊन जायची. आणि ते 1 वर्ष ट्रेनिंग सूत कताईच्या वेळी ट्रेनिंगला त्यांना दुपारच्या वेळी घेऊन जायची. तर अशा प्रकारे मुलांनाही सांभाळणं आणि 1 वर्ष ट्रेनिंगचं ते सुद्धा यशस्वीरित्या पार पाडलं. आणि नंतर मग काही दिवसानं नोकरीचे प्रयत्न सुरूच राहिले. आता त्यावेळी असं काही शिक्षकांचे असं नेमणुका व्हायचे, ते जाहीर व्हायचं. तर मग ते ट्रेन झाल्यावर SSC ट्रेन झाल्यावर मग नोकरीचे प्रयत्न, मुलं, अशा प्रकारे मुलगी लहान, मग खूप प्रयत्न करावे लागले नोकरीला सुद्धा. म्हणजे शिक्षणाचे हाल, नोकरीचे प्रयत्न, नोकरी लागली तर मुलांची फजिता. आता तर नोकरी लागल्याचा आपल्या हातात 2 पैसे आल्याचा आनंद तर असतोच खूप. पण आपल्या मुलांना जेव्हा आपण नोकरी करताना सोडून जातो तेव्हा आईचं हृदय असं भरून येतं. माझी मुलगी छोटी होती, 1-1.5 वर्षाची होती. तिला सांभाळायला बहिणीची मुलगी आणली, ती सांभाळायची. जेव्हा मी शाळेत जायची तेव्हा ती माझे असे पाय धरून घ्यायची. तर मला असा रडू यायचा, जाऊ नको म्हणून ती माझे पाय धरून घ्यायची. मला रडू पण यायचा, पण त्याला नाही इलाज होता. तेव्हा मग तिला सावरून मग निघून जायची, मी पटकन निघून जायची. तर अशा प्रकारे अपडाऊनमध्ये तेव्हा गाड्याने, मोटारीने काहीच नाही
रेल्वेनं जायचं, 10 वाजता जायचं. 11ची शाळा होती आणि 12ची शाळा होती. रेल्वेनं जायचं, कुठे मळ्यामध्ये विहिरीवर थांबायचं, तिथे डबे गिबे अशा पुष्कळ बाया होतं. आम्ही डबे खायचे, मग त्यातून लिहून घेऊन मग शाळेत जायचं. मग असा आमचा रोजचा उपक्रम सुरू झाला. नोकरीची दगदग, गाड्या मोटारींचे वांदे. तर अशा प्रकारे कधी दिवसातून 2-3 वेळा बस जायच्या तिकडे. तर ते शनिवारी सकाळची शाळा व्हायची, तर 6ची 6:30ची बस होती, तिच्यानं जावं लागायचं. असं प्रकारे नोकरी करताना खूप अशी वाहनांमुळे हाल भोगावे लागले. चिखलामध्ये एक पाय घालायचा, खेडेगाव, माडी साडी सगळे. नोकरीचं गाव म्हणजे खेडेगावच होतं. 3,000ची वस्ती होती आणि मला खूप आनंद वाटत होता. त्यांच्या सहवासात राहायचं. मुलं यायचे, आपल्याजवळ बसायचे, त्यांना शिकवायला खूप मला आनंद वाटायचा. पण घरी आलं की इकडे मुलांची चिंता. ते बिचारे दिवसभर एकटे राहायचे आणि आपण गेल्यावर ते असे बिलगून पळायचे. मग हातपाय धुवून त्यांचे काही कर, त्यांना खाऊ घाल, पिऊ घाल, त्यांना अर्धा तास त्यांना शांत करायचं, परत स्वयंपाकाच्या कामात. अशा प्रकारे नोकरी करताना असं रात्रंदिवस झटावं लागलं. नोकरीला जायचं, स्वयंपाक करूनच जायचं, तिथून आल्यावर स्वयंपाकच करायचं. अशा प्रकारे सर त्यांना दिवसभरात सांभाळत होते. मधल्या सुट्टीत यायचे, ते झोपेतून उठले, त्यांना काही खाऊ पिऊ. तर अशा प्रकारे नोकरी करताना खूप हाल अपेष्टा भोगाव्या लागला. पण तो पैसा मिळायचा तर आमच्या गरजा खूप भागायच्या आणि अशी 2 पगार म्हणजे अशी चैन व्हायची. तर अशा प्रकारे नोकरीची सुद्धा दगदग कटकट. मग मी शाळेत हजर झाल्यावर येता जाता नदी, गिरणा नदी दिसाई, झाडे वेले, इकडे रेल्वेचा पूल, इकडे बसचा पूल. अशा प्रकारे मला अशी स्फूर्ती मिळाली. मी कविता लिहायला लागली, बबड गीतं, बडबड गीतं. शाळेत देशभक्तीपर गीतं, सगळं सांस्कृतिक कार्यक्रम मीच करायला सुरुवात केली. माझ्याचकडे सांस्कृतिक कार्यक्रम, रोजच्या प्रार्थना, रोजचे स्वागत गीतंसुद्धा लिहायची. अशा प्रकारे मी लिहून रोजच्या प्रार्थना माझ्या मुलींना म्हणून दाखवायची. जो काही मुलगी गैरहजर असली त्यांच्या घरी जायचं, तपास करायचा, त्यांना राज्य करायचं, लवेटी शिक्षण करा. मग त्यांचे आईवडील, जा आमच्यासारखे काय शेतीत काम करता, जा तुम्ही. अशा प्रकारे आईवडील त्यांना खिजवून आणि आम्ही प्रेमाने त्यांना शिकवत होतो. कोणाला काही नसलं तर मी त्यांना मदतसुद्धा करत होती. पण या बाई 4 बुकं शिका, बघा मी शिकले तर मी कशी खुर्चीवर बसते, मी कशी तुम्हाला शिकवते. अशा प्रकारे त्यांच्या भाषेतच त्यांना सांगून मग त्यांचं मन वळायचं. एखाद्या वेळी कोणी गैरहजर राहिली, तपास करायची, तापाला बरं. दुसरं खोटं बोललं मी असं की म्हणायची मला बरं, मी म्हणे चला आपण तिला पाहायला जाऊ. तर अशा प्रकारे गावात हिंडायची आणि आपल्याला खोटं सांगायची, ते खोटं बोलायचे सुद्धा सवय. म्हणलं असं व्यवस्थित मी मुलींना गायडन केलं आणि असं व्यवस्थित त्यांना शिक्षणाची महत्त्व पटवून दिलं. आणि पहिलीपासून तर 7वीपर्यंत वर्ग होते, 10-12 आम्ही बाया होतो आणि एका वर्गाच्या 1-1, 2-2 तुकड्या होत्या. तर अशा प्रकारे आम्ही ते नोकरीचं कामही खूप हाल अपेष्टा झाल्या. नोकरी करताना प्रयत्न करावे लागले. नोकरी लागल्यावर हाल, तर तरी पण आम्हाला आनंद वाटायचा, मुलांचे शिक्षण ते. आणि अशा प्रकारे मी नोकरी लागल्यावर मुलांना सांभाळून, घरचं सांभाळून, ही कविता, गाणे असं करून सुद्धा 4 पुस्तकाचं प्रकाशन केलं.
राज्य पुरस्कार मिळाला, जिल्हा पुरस्कार मिळाला. अशा प्रकारे मी माझी नोकरी करतच राहिली. आता जो पुढचा भाग येईल त्या पुढच्या भागात पुढचं जीवन मी आपणापुढे कथन करणार आहे. ते अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.